नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण अगदी कमी साहित्यामध्ये झटपट होणारा, त्यातले विटॅमिन्स ॲज इट इज ठेवणारा गाजराचा हलवा कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत। तर ह्यासाठी मी 1 किलो गाजरं स्वच्छ धुवून कोरडे करून याची साल काढून घेतलेली आहे। शक्यतोवर ह्याच गाजराचा वापर हलवा करण्यासाठी आपल्याला करायचा आहे। तर आता आपण खिसणीच्या सहाय्याने ही गाजरं सगळे किसून घेणार आहोत। ह्या पद्धतीने गाजरं किसून घ्यायचे, म्हणजे त्याचा जो किस आहे तो लांब लांब पडतो। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दूध किंवा मावा याचा कुठेही वापर आपण करणार नाही आहोत। तर आता 2 चमचे तूप आपण पॅनमध्ये घालून घेतले। शक्यतोवर नॉनस्टिक कढईचा वापर करा, ह्यामुळे काय होईल, हलवा जो आहे तो बेसला चिकटणार नाही। आणि नसेलच तर एक कढई घ्या, त्याच्यामध्ये तूप घ्या आणि तुपाचं सगळ्या कढईला कोटिंग करून घ्या आणि मग किसलेलं गाजर त्या कढईमध्ये घालून घ्या। आता सगळं किसलेलं गाजर आपण याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता चमच्याच्या सहाय्याने याला छान 3 ते 4 मिनिटभर मस्त परतून घ्यायचं आहे। ह्यामुळे गाजराच्या हलव्याला छान टेस्ट येते। तर ह्या पद्धतीने हा किस आपण परतून घेणार आहोत। तर हा थोडासा त्याच्यात दाटल्यासारखा झालेला आहे, पण काहीच हरकत नाही। 2 चमच्याच्या सहाय्याने आपण हे छान खालीवर करून घेणार आहोत। हिवाळ्याचा सीझन सुरू झाला आणि गाजराचा हलवा नाही केला तरच नवल। सगळ्यांच्या घरामध्ये गाजराचा हलवा बनवला जातो। कोणी दूध घालतं, कोणी खवा घालतं, पण आज आपण दूध किंवा खवा न घालता हा हलवा बनवणार आहोत, ज्यामुळे यातील जी जीवनसत्व आहेत ती कायम राहतील, ती वाफेबरोबर अजिबात निघून जाणार नाहीत। तर आता चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित छान हलवून मिक्स करून परतून घ्यायचं आहे। आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम थोडीशी मोठीच ठेवलेली आहे। आता झाकण ठेवल्यानंतर साधारणपणे 5 मिनिटानंतर झाकण काढायचं। तुम्ही बघू शकता ह्याचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे। हा गाजराचा खिस छान परतलेला गेलेला आहे। कलर बदलला की समजून घ्यायचं की गाजराचा किस छान परतला गेलेला आहे। आता हे परत चमच्याच्या सहाय्याने सगळं खालीवर करून घ्यायचं आहे। खूप इझी प्रोसेस आहे, ना कुकरला लावायचं ना दूध घालायचं, आणि असं झाकण ठेवून हा गाजराचा किस शिजवल्यामुळे यातली जीवनसत्व कायम तशीच राहतात। आता परत एकदा झाकण ठेवायचं, 5 मिनिटभर तसंच ठेवायचं। 5 मिनिटानंतर परत एकदा गाजराचा किस खालीवर करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने। तर तुम्ही बघू शकता ह्याचा कलर देखील बदलला आहे आणि थोडीशी क्वांटिटी देखील कमी झालेली आहे। हीच प्रोसेस आपण 4 ते 5 वेळेस करून घेणार आहोत आणि फक्त वाफेवर गाजर आपण शिजवून घेणार आहोत। तर गाजर बऱ्यापैकी शिजलेलं आहे। मी हलकंसं त्याला प्रेस करून बघितलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता अतिशय मऊसूत असं गाजर शिजलेलं आहे। दुधाचा कुठेही वापर आपण केलेला नाहीये। आणि आता याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत साधारणपणे 1 वाटी साय। तर मी दुधाची जी साय आहे ती तशीच वाटीमध्ये काढून ठेवली होती। तुम्ही रेडीमेड जी क्रीम भेटती ती देखील वापरू शकता। तर आता ही साय आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि साय घातल्याच्या नंतर ही साय व्यवस्थित ह्या गाजरामध्ये मिक्स करून ह्याला छान शिजवून घ्यायचं आहे। तर साधारणपणे याला 5 ते 6 मिनिटाचा वेळ लागतो। 5 ते 6 मिनिटांमध्ये ही क्रीम व्यवस्थित गाजरामध्ये मिक्स होते आणि याला फ्लेवर खूप छान येतो। तर ह्या पद्धतीने ही साय याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। आता याच्यावर परत एकदा झाकण ठेवायचं आहे आणि एक 4 ते 5 मिनिटभर याला मोठ्या गॅसवर शिजवून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे मिक्स केल्याच्या नंतर परत एकदा झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटभर असंच शिजवून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता कलर खूप छान आलाय आणि ॲज इट इज कलर राहिलेला आहे। हा पांढरट वगैरे अजिबात दिसत नाहीये। आता आपण ह्याच्यामध्ये 1 कप साखर घालून घेणार आहोत। तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तुम्हाला जर साखर नको वाटत असेल तर तुम्ही साखरेच्या ऐवजी गूळ देखील वापरू शकता। गुळामुळे देखील गाजराचा हलवा खूप छान लागतो आणि बेसिकली आजकाल बरेच जण हेल्थ कॉन्शियस असल्यामुळे साखरेचा वापर खूप कमी करतात। आता साखर छान मिक्स झाल्याच्या नंतर याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि साखरेच्या पाकामध्ये शिजवून घ्यायचं आहे।
तर तुम्ही बघू शकता बेसिकली काय होतं, दूध किंवा खवा घातला तर जर गाजराच्या हलव्याचा कलर पांढरट येतो, पण तुम्ही जर ह्या पद्धतीने गाजराचा हलवा केला तर त्याचा कलरही बदलत नाही. आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि परत 5 मिनिटभर छान शिजवून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे. गाजराचा हलवा नक्की ट्राय करा. कसा वाटला ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर आता साखर घातल्याच्या नंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. 5 मिनिटानंतर कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता आणि हा गाजराचा हलवा 4 ते 5 दिवस आरामात टिकतो. खायला देखील एकदम भन्नाट लागतो. तर आता परत एकदा झाकण ठेवायचं 3 ते 4 मिनिटभर आणि नंतर ड्रायफ्रूट आणि विलायची पावडर टाकून याला सर्व करून घ्यायचं आहे. तर गाजराचा हलवा ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता दुधाचा आणि खव्याचा वापर न करता विटॅमिन्स यातच कायम ठेवून हा हेल्दी गाजराचा हलवा नक्की बनवा. तर हलवा तर तयार झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये वेलची पावडर घालून घेणार आहोत. ह्याच्यामुळे गाजराच्या हलव्याला खूप छान फ्लेवर येतो. आता वेलची पावडर घातल्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये काजू बदामचे काप आपण घालून घेणार आहोत. तर ड्रायफ्रूट्स घालणं टोटली ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी देखील चालेल. आता मी याच्यामध्ये काजू बदामचे काप घालून घेणार आहे, पण त्याआधी 1-2 मिनिटभर याची परत आपण वाफ काढून घेणार आहोत. तर 2 मिनिटानंतर झाकण काढले, काजू बदामचे काप घालून घेतलेले आहेत. बघा दिसायला अतिशय सुंदर असा गाजराचा हलवा तयार आहे. तर झटकीपट याला वाटीत घ्यायचं आणि मस्तपैकी ताव मारायचा. तर तुमच्या देखील तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल. तर मैत्रिणींनो, बाजारात जा, गाजरं आणा आणि गाजराच्या हलव्याची रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली ते कमेंट करून सांगा. वाटीमध्ये गाजराचा हलवा सर्व करून घेतलेला आहे. थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून याला मस्त गार्निश करून घ्यायचं आहे. तर बघा कसा मस्त डिलिशियस असा गाजराचा हलवा तयार झालेला आहे. तर मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.